महेश माली विथ श्याम भोईरी जोडी मैदानामध्ये. उमेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आपण थोडंसं यॉर्कर लेनचा चेंडू पाहिला होता. मिडविकेट रिझर्वमध्ये चेंडू जातोय. एका धावेने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन करताना फलंदाज महेश माली. ओरिजिनल 40+ असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, ज्याने एका धावेने स्वतःच संघाचं अकाउंट नुकतंच ओपन केलेलं आहे. इथे मात्र श्याम देखील आपलं खातं उघडताना आणि या दोन्ही फलंदाजांनी खातं उघडल्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. उमेश पाटील बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने फटका केला. मिडविकेट रिझनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिडविकेट रिझनला पाहायला मिळतंय. फक्त एकच अवघाची संधी मिळत फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावफलक आलता ठेवला. आपण बघतोय या गावठी धामानगाव जो या ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनमध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. चांगलं परफॉर्मन्स इंडियन जगामध्ये या संघाचं पाहायला मिळालेलं आहे. इथे समोर केल्या 20 सेफमध्ये पण चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. पुन्हा एकदा एक सिंगल रन्स. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे केला जातोय. आपण व्यापेड्याचं दृश्य पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक संतोषजी काकाडे साहेबांना दाखवले जातात आणि त्यांच्यासमेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामधील आपण हा सामना पाहतोय. या पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेवी धामणगाव विपक्ष कांबे स्पोर्ट्स कांबे या दोन संघामध्ये. या इथे मात्र मॅच टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना गावदेवी धामणगाव संघाचा महेश मालीच्या रूपाने. आज आपण एक टाय सामना देखील पाहिला होता. सावंदी स्पोर्ट्स सावंदी आणि बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. आणि मित्रांनो तसाच 14 फेब्रुवारी कारण आजच्या दिवशी 2012मध्ये इंडिया आणि श्रीलंका यांच्यामधील वन डे सामना देखील टाय झाला होता. श्रीलंकेने पहिल्या डावामध्ये 50 षटकामध्ये 236 धावा 9 गाड्यांच्या मोबदल्यात कुठून काढल्या. त्यांनी त्याला प्रत्युत्तर देताना इंडिया संघाने देखील बरोबर 50 षटकामध्ये तेवढ्याच धावा 236 आणि त्यांचे देखील 9 विकेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सामना टाय आपल्याला पाहायला मिळता. आजच्या दिवशी ही घटना घडली होती 14 फेब्रुवारी 2012मध्ये. आणि तसंही आजच्या दिवसाचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर आज व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस. मात्र आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील खेळपट्टीने गोलंदाजांवर भरभरून प्रेम केलं होतं. कारण आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 3 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये जॉर्ज लोहेमन नावाच्या गोलंदाजाने, त्यानंतर चामेन डवास आणि स्टीवन फिन असे 3 गोलंदाज पाहायला मिळाले होते, ज्या गोलंदाजाने आजच्या दिवशी या विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या होत्या. नक्कीच हे क्रिकेट रसिक दाखवले जातात लहानांपासून थोरांपर्यंत. नक्कीच आपण बघतोय क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं जात आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये नितीन आलेले आहे. श्याम भोईर देखील बाद होताना आपण बघतोय झेलबाच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय गावदेव धामणगाव या संघाला. नितीन पाटील आपण बघतोय इंदाजंगमाचा विचार केला तर
बॅटरची जी रँकिंग आहे त्या बॅटरच्या रँकिंगमध्ये नंबर 1वर नितीन पाटील सर्वाधिक धावांसह रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण टीम इंडियाकडून देखील पाहिलं होतं की 40कडे झुकताना रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील नंबर 1वर आपल्याला वनडर रँकिंगमध्ये पाहायला मिळालं. मात्र इज इज लिमिट म्हणजे क्रिकेटला वयाचं बंधन नसतं हे विराट कोहली आणि रोहित शर्माने देखील सिद्ध केलेलं आहे. खरं तर T20 आणि टेस्ट क्रिकेटमधून त्यांनी रिटायरमेंट घोषित केलं. मात्र अजून एक दिवशी वन डे सामने ते खेळत आहेत. न्यू बॅटर सूरज पाटील जे टॉप गोलंदाज आहेत त्यामध्ये सूरज पाटील याचा देखील समावेश आहे. मग सध्या फलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. आणि खरं तर सूरज पाटीलला हुक फटका खेळण्यासाठी ओळखला जातोय. हुकचा मास्टर बॅटर आहे. कारण रेग्युलरमध्ये देखील हा फलंदाज हुक फटक्याने भरपूर धावा वसूल करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या सीम आभार षटकार. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे चेंडू अटवला जाता. आखोड टप्पा तेवढा नव्हता मात्र पुलचा फटका अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला होता. आणि षटकारीण संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 10 धावा. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण बघतोय गावदेवी धामणगाव विपक्ष कांबे स्पोर्ट्स कांबे या दोन संघामध्ये. गावदेवी धामणगाव ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नंबर 1वर रँक करत आहे. ज्या संघाने टॉस जिंकले प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करताना हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो विपक्ष कांबे स्पोर्ट्स कांबे. तर कांबे संघाची संघटनेने चांगली प्रतिक्रिया नोंदवली होती. टॉस बॉक्समध्ये जेव्हा सुनील पवार सरांनी त्यांना बोलतं केलं होतं. कांबे संघटनेने जे की सांगितलं होतं की आम्ही नंबर 1 संघाशी लढताना नक्कीच आम्ही जर शून्यावर असलो तरी मात्र एक नंबरच्या संघाला आम्ही शून्य करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याप्रमाणे परफॉर्मन्स देखील आपण बघतोय कांबे संघाने आतापर्यंत तरी केलेलं आहे. मात्र विसरून चालणार नाही की रँकिंग नंबर 1चा फलंदाज नितीन पाटीलला खेळपट्टीवर नाश्टेकला आणि सुरेश पाटील देखील मॅन इन फॉर्म आहे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक बंद प्रेषक खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. मौका भी दिया और छक्का भी दिया. कारण सहज सोपा झेल होता. आपण बघतोय अगदी स्लॉफी वर्क आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल सोडला गेलेला आहे. कदाचित सुनील पवार इथे शोले पिक्चरमधला जर गब्बर सिंग जरी असता तरी पायाने त्याने हा झेल पकडला असता. धावसंख्या 6ने पुढे सरकताना धावप्लेवर पाहायला मिळते ती 16 टू इन रो. चेंडूमध्ये 2 षटकार आपण बघतोय फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटमधून. एक सूरज आकाशामध्ये तलपताना आणि धामणगाव संघाचा सूरज मैदानामध्ये तलपताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत षटकामध्ये त्याने डील केलेलं आहे. इथून मात्र गोलंदाजाला वापसी करावी लागेल. खरं तर मागील चेंडूवर जवळ नक्कीच आपण बघतोय सूरज पाटील याला भेट केलं होतं. खरं तर मात्र क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळाली नाही. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज
स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू देखील ट्रॅव्हल होतोय. यावेळी शतरक्षक तिथे सज्ज, चांगलं शतरक्षक पाहायला मिळते. या स्क्वेअरली ग्रीझरमध्ये डीप स्क्वेअर लेगला फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. गावदेवी धामणगाव संघाची धावसंख्या एका धावेने पोहोचते ती या 17वर. सतरावर 2 अशी स्थिती आपण बघतोय या गावदेवी धामणगाव या संघाची. शैलेश आता मात्र सामन्याकडे फलंदाज नितीन पाटील. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा आणि डिक्लेअर नक्कीच झोनमध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. पंचांचा इशारा आता मात्र लेट आलेला आहे, पण थेट आलेला आहे. डिक्लेअर झोनमध्ये देखील एक धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावण्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 19. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या सामने विजय संघ विपक्ष श्री गणेश भरोडे या 2 संघामध्ये. आज सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. सुपर ओव्हर सामना देखील आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे. फोर्स केलेल्या चेंडूला शतरक्षक दूर आहे आणि हा चेंडू निघून जातोय या वाईट ऑफ लॉंग ऑन रिझनमधून सीमा पार धाव मधील 4. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये या खरं तर आखोटाप्याचा चेंडू होता. समोर केलेला फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. नितीन पाटील जो यंदाच्या जगामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. उद्या मित्रांनो आणखीन खजुरामध्ये वाढ झालेली आहे. कारण माजी उपसरपंच हरिश्चंद्र काकडे साहेबांकडून देखील तब्बल 10 किलो खजूर आमच्यासाठी स्पॉन्सर केले गेले आहेत. म्हणजे एकूण 20 किलो खजूर. आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मिडवीच्या वरून सूरज पाटीलचा धमाका षटकार. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा महाप्रसाद ज्यामध्ये नक्कीच आपण जर बघितले तर संदीप पाटील संतोष रघुनाथ पाटील साहेबांकडून नक्कीच उद्याचा महाप्रसाद असणार. आणि त्या महाप्रसाद समवेत सुनील दत्तू पाटील साहेब अमनेपाडा 5 किलो खजूर, विजय सुकऱ्या काकडे साहेब अमनेपाडा यांच्याकडून 5 किलो खजूर आणि नुकतंच जाहीर केले गेले हरिश्चंद्र काकडे साहेब माजी उपसरपंच अमनेपाडा यांच्याकडून देखील 10 किलो खजूर. म्हणजे आतापर्यंत 20 किलो खजूर नक्कीच जाहीर केले गेले आहेत. इथे खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. चिनू निघून जाते सीमापार चौकार. यश पाटील आणि स्वप्नील जाधव ही A1 जोडी आपण बघतोय अमनेपाड्याची. आणि A1 जोडीचं देखील या A1 चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यावेळी मात्र बॅट खांद्याच्या मागे आणि हा चेंडू मिडविकेच्या मागे. आकाशामध्ये सूरज तलपताना आणि धामणगावचा सूरज इथं मैदानामध्ये तलपताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गासनी धावांची लयलूट पाहायला मिळते. अक्षरशः सूरज पाटील गोलंदाजांवर तुटून पडलेला आहे. चेंडूची चामडी लोळवायला त्याने आता सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39 धावा 39. धावा होत नाहीत, धावा आता मात्र वाहत आहेत आपण पाहतोय. यावेळी मात्र मेच टाइम फटका आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे.
क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय आणि हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क. मात्र अखेर बॅकअप केलं जातं चेंडूला. धावांची लयलूट करताना देखील फलंदाज पाहायला मिळतात. तब्बल 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि गावदेवी धामणगाव संघाची धावसंख्या या 3 ने पुढे सरकताना देखील पाहायला मिळते. 42-2 मजबूत स्थितीमध्ये आता मात्र धामणगाव संघ. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. हेमंत महागडं ठरताना आपण पाहतोय. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही, कारण मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचं. 2 धाव कंप्लीट करतात फलंदाज. गावदेवी धामणगाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती या 44 वर. 44 लॉस फॉर द 2 विकेट. आपण सामनामध्ये या गावदेवी धामणगाव विपक्ष कांबे स्पोर्ट्स कांबे या 2 संघामध्ये. ग्रीष्मा 11-14+ क्रिकेट संघ अमनेपाडा आयोजित ओरिजिनल 40+ ग्रीष्मा 11 चषक 2026 ही दिमागदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या 17 नंतर सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉच आणि फुल टॉच ऑफ फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिलाय मेडुकाच्या वरून सीमा पार. जैशी गेन वैसी नशेत, जसा चेंडू तसा समाचार. षटकार हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे अगदी हलवार चेंडू हाताळला होता आणि असा चेंडू तुम्ही नितीन पाटीलला देऊ शकत नाही. असा चेंडू जर नितीन पाटीलला दिला तर तो चेंडू तुम्हाला सीमाच्या बाहेरच पाहायला मिळेल. नंबर 1 वर रँक करताना आपण पाहतो या बॅटरच्या लिस्टमध्ये नितीन पाटील आणि या नितीन पाटीलच्या बॅटमधून नंबर 1चा फटका देखील पाहायला मिळतोय. गावदेव धामणगाव संघ देखील नंबर 1 वर रँक करत आहे आणि त्या संघाचा नंबर 1 फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टीव्ह ऑफ भिवंडी या नावाने देखील त्याला ओळखलं जात आहे आणि अगदी या फटक्यामध्ये या ऑस्ट्रेलियन स्टीव्हचा देखील अंदाज पाहायला मिळाला होता. 50 धावा अर्धशतक देखील कंप्लीट. पहिला माइल स्टोन आपण पाहतोय या गावदेव धामणगाव संघाने या गाठलेला आहे. 50 धावा त्यांच्या धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. संदेश येतोय कांबे संघाकडून. यावेळी मात्र हा चेंडू निघून जातोय सीमा पार. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून धाव मिळेल 4. आणि चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 वर. पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर धावा आल्या नव्हत्या, मात्र त्यानंतरच्या या 3ऱ्या षटकापासून धावा यायला सुरुवात झालेली आहे आणि धावा सध्या आपण पाहतो या खोऱ्याने येत आहेत. अगदी धावांची लयलूट पाहायला मिळते सूरज पाटील आणि नितीन पाटील यांच्याकडून. लो चेंडू दिलेला अगदी या इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू देखील डोक्यावरून निघून जातोय मेडुकर रिझन मधून सीमा पार. सलगचा 2रा चौकार. धावसंख्या 58 आणि सूरज पाटील वैयक्तिक 40 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. म्हणजे अर्ध शतकापासून 10 धावीने ते दूर आहे सूरज पाटील. मी मगाशीच उल्लेख केला होता की एक सूरज आकाशामध्ये तलपताना आणि धामणगाव संघाचा सूरज इथे मैदानामध्ये तलपताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फाटका आणि हा चेंडू देखील थांबणार नाही. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. सूरज ऑन फायर. या षटकाराने सूरज पाटील पोहोचतो आपले वैयक्तिक 46 धावसंख्येवर. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आता मात्र त्याच्याकडे आलेली आहे. आपण पाहू शकता अगदी या 4 इंचाच्या चेंडूला त्याने लिंबू बनवलेला आहे आणि लिंबूप्रमाणे हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 64. माजी सरपंच अमने हनुमानजी केने साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांना विनंती केली जाते संतोषजी काकडे साहेबांकडून काय की आपण आमच्या व्यापीठेत राहा. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि अर्धशतक हे आपण पाहू शकता. बॅट उंचावचे पुन्हा एकदा आपण पाहतोय या सूरज पाटील. एक सूरज आकाशामध्ये या तलपतोय तर दुसरा सूरज आता मध्ये धामणगावचा या चषकामध्ये या मैदानावर तलपताना पाहायला मिळतोय. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. आपण पाहतोय या घंटो काका मिंटो मे करताना आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 12 चेंडूचा खेळला तो खेळलेला आणि 50 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत.
या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक सूरज पाटीलच्या नावे पाहायला मिळतंय. 50 कंप्लीट केलेले आणि या धामणगाव संघाची धावसंख्या वेगाने देखील वाढलेली आहे. धावसंख्या 70 7 नॉट 70 धाव धावपैकीवर पाहायला मिळत आहेत. आता धावसंख्या झालेली आहे ते 70. या अगोदर 69 धाव त्यांनी 70 धाव धावपैकीवर पाहायला मिळतात आणि 71 धावांचं एक मोठं लक्ष इथे मध्ये ठेवले गेले कांबे स्पोर्ट्स कांबे या संघासमोर. नक्कीच जेवण करण्याचे कोण बाकी असतील तर जे जेवण करण्याचे बाकी असतील त्याने जेवण करून घ्यायचं आहे, कारण जेवणाची सुरुवात कधीपासून झालेली आणि अजूनही जेवण सुरू आहे. ही मॅच समरी आपण बघतोय, बॅटिंग समरी दाखवली जाते खरं तर पहिल्या इनिंगमधील. महेश माली 2 धावांचं योगदान देतो, श्याम भोईरचं 2 धावांचं योगदान. मात्र नितीन पाटील 14 चेंडूमध्ये या नाबाद 52 धावा सूरज पाटीलच्या बॅटमधून आणि 3 चेंडूमध्ये नाबाद 12 धावांचं योगदान नितीन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. एकूण धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 आणि 71 धावांचं लक्ष इथे मध्ये कांबे स्पोर्ट्स कांबे संघासमोर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आम्हाला उद्याची नक्कीच जी महाप्रसादाची सोय उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये आपण पाहतो महाप्रसाद संतोष रघुनाथ पाटील साहेब अमणेपाड्याचे या समाजसेवक त्यांच्या माध्यमातून उद्याच्या महाप्रसादाची सोय आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर अमणेपाड्याचे समाजसेवक सुनील दत्तू पाटील साहेबांकडून 5 किलो खजूर, अमणेपाड्याचे समाजसेवक विजय सुकऱ्या काकडे साहेबांकडून देखील 5 किलो खजूर आणि अमणेपाड्याचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र काकडे साहेबांकडून देखील 10 किलो खजूर आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. अमणेपाडा गावचे समाजसेवक चंद्रकांत बापू काकडे साहेबांनी त्यांचे सुपुत्र सुरेंद्र चंद्रकांत काकडे साहेबांकडून आजच्या जेवणाची सुविधा आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टॉचविन संघनायकाला कोल्ड्रिंक्स जे गणेश बजागे साहेब केरवली गावचे समाजसेवक त्यांचं देखील विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून टॉचविन संघनायकाला थंडा त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे जे रोख पारितोषिक आहे ते आम्हाला प्रदीप सनीदास पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचे विशेष धन्यवाद. पाण्याची सुविधा आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते अविनाश मोतीराम पाटील साहेब आणि सुभाष नारायण जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण चेंडू जे पाहतोय ते चेंडू आम्हाला पुरवले गेलेले आहेत. आपण पाहतोय रंगनाथ चटपट पाटील साहेब, सुखदेव महादू पाटील साहेब, सकरम पाटील साहेब संगेगावचे समाजसेवक, तसेच वाशेरे गावचे सागर पाटील साहेब, दयेश मागे साहेब आणि सचिन मागे साहेबांकडून देखील चेंडू आम्हाला पुरवले गेले आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत, ज्या ऑल ट्रॉफीज जांभूळपाडा गावचे युवा उद्योगपती हर्षद पारधी साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचे विशेष धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सीरीजसाठी आम्हाला ट्रॉफी आणि कूलर स्पॉन्सर केले अनंत कालुराम जाधव साहेबांकडून, त्यांचं ते विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामुळे रवींद्र सकाराम जाधव साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं ते विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज ज्या मला बालाराम मंगल भोईर साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे सौभाग्यवती संपदा सुनील जाधव मॅडम, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आंबणे यांच्या माध्यमातून, त्यांचं ते विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आपण पाहतोय, जी सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत अनिल वसंत पाटील साहेब, जनार्दन यशवंत काकडे साहेब, सुनील श्रीपद पाटील साहेब, सुनील सकाराम जाधव साहेब, रमेश रामदेव पाटील साहेब, चेतन बलिराम काकडे साहेब, विजय रमेश पाटील साहेब यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या सर्वांचं विशेष धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला त्यांनी केलेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे 71 धावांचं टार्गेट आहे.
पहिला चेंडू आपण पाहतोय हलवर चेंडू, एक सिंगल रनसह लेग बायच्या रूपाने फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे. स्विंग आणि मेसचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एकत्र धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि एकत्र या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कांबे स्पोर्ट्स कांबे संघ, ज्या संघाकडून हेमंत आणि विजय ही सर्वजोडी मैदानामध्ये. बॅकफुलला जाऊन हा फटका केलेला मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 2. महेश माली आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक चालताना. हा देखील फटका आपण पद इनफिल्डच्यावरून पाहायला मिळतोय. डीपमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे मात्र तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. एकत्र धावांचं एक मोठं लक्ष आज पहिलं अर्धशतक सूरज पाटील याच्या बॅटमधून आपल्याला या स्पर्धेमधील पाहायला मिळालेलं आहे. ग्रीष्मा इलेव्हन चषक 2026 मधील पहिले अर्धशतक वीर ठरलेलं आहे सूरज पाटील. मिड ऑफ रिझर्वमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने इथे काही साध्य होणार नाही. हा सामना जर कांबे स्पोर्ट्स कांबे संघाला जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, अगदी हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. हो हो हो, अतिशय सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. नितीन पाटीलच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला आहे. आपण पाहू शकता समोर खरं तर मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र ह्या पाहू शकता कशा प्रकारे हा झेल पकडलेला आहे. अगदी एका हाताने एक हात का कमाल आणि नितीन पाटील हे दाखवून देतोय की आपला हात जगन्नाथ. पहिला फलंदाज इथे बाद होताना कांबे संघाचा विजय. एका हाताने हा झेल पकडला, एक हात का कमाल दाखवताना नितीन पाटील इनफिल्डमध्ये पाहायला मिळालं. मिड ऑफ रिझर्वमध्ये त्याने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज उमेश पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन माली सज्ज होताना. सामनाकडील फलंदाज हेमंत जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि बरोबर 3 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. लॉर्ड फुटात चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग फलंदाजाला साधताना हेमंत एका धावने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. एकत्र धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना कांबे संघ. ज्यावेळी स्कोर ऑफ विकेट हा चेंडू केलेला मिड रिझर्वमध्ये चेंडू जातोय. इथे देखील एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एकरी दुहेरी धावांवर भर दिला जातो, मात्र एकरी दुहेरी धावेने तुम्ही धावफलक फक्त हालता ठेवू शकाल. विजयाचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. इथे मात्र हा चेंडू दिघून जाईल सीमा पारला. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. पहिला आत्मविश्वासाने खेळलेला फटका आपण बघतो फलंदाज उमेश पाटीलच्या बॅटमधून, हेमंतच्या बॅटमधून, माफ करा, हेमंतच्या बॅटमधून षटकार. आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 13 धावा. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाजी इथे पूर्ण करतात. यावेळी मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळते की रँकिंगवर असलेला हा संघ. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय. एक धाव. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती कांबे स्पोर्ट्स कांबे या संघाची फक्त आणि फक्त धावपलेवर 15 धावा.
इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये तब्बल 56 धावून जाऊ शकते. मिशन इज इम्पॉसिबल. आता मित्र इथे आपण पाहतोय परिस्थिती येऊन ठेवलेली आहे डू डायची. करूया मरो ही स्थिती आता मात्र कांबे संघासमोर पाहायला मिळते. कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 56 धावून जाऊ शकत आहे. गोलंदाज विश्वनाथ माले येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लॉर्ड फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. दुसरा हादरा बसतोय कांबे या संघाला. या लॉप केले चेंडूला लॉफ्ट फटका. क्षेत्ररक्षक का तिथे सज्ज मदत त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक पाहायला मिळतोय हा षटकार. शैलेश आपण पाहतोय षटकार ठोकताना या अगोदर षटकार हेमंतच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला होता. धावसंख्या 24. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. या चेंडूवर देखील धाव मिळतील 4. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे या फुलटा चेंडू होता आणि या चांगल्या प्रकारे हा फटका देखील पाहायला मिळतोय. मोठं लक्ष आहे मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय जे पराभवाच्या धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या कांबे संघावरून केला जातोय. प्लॅन मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर गावदेव धामणगाव संघाचे पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्लेन मिस. कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये येता अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळतोय. खरं तर चेंडूच्या मॅरिटनुसार खेळताना तो यावेळी दोन्ही चेंडूंवर पाहायला मिळाला नाही. इथे आतमध्ये वळणारा चेंडू होता. सिंगल रन्स आणि सिंगलने या तिसरं षटक देखील समाप्त आहे. 3 षटक समाप्ती झालेले आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 29. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये या तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल. आता मात्र लक्ष खूपच अवघड बनलेलं आहे. सूरज पाटील येतोय ज्याने ग्रीष्मा 11 चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक झलकवण्याचा विक्रम केलेला आहे. फलंदाजी करताना पहिलं अर्धशतक पहिल्या डावामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये देखील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. नंबर 1 वर क्या बात आहे. धामणगाव संघ नंबर 1 वर रँक करत आहे. धामणगाव संघाचा फलंदाज नितीन पाटील नंबर 1 वर रँक करताना पाहायला मिळतो आणि गोलंदाजी लिस्टमध्ये सूरज पाटील देखील नंबर 1 वर रँक करताना आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र सुरुवातीला आपण पाहतोय या चेंडूकडे पाहत होता. फॉर्मेटी लेफ्ट राहिलेले कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 26 चौकार आणि 29 षटकार पाहायला मिळालेले आहे. फक्त औपचारिकता शेष राहिलेलं आहे, कारण जवळजवळ आपण पाहतोय विजयाच्या उंबाडावर पोहोचलेला आहे तो धामणगाव संघ. इथे मात्र या ओसट ऑफस्टंप हा चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. श्रीगणेश बरोडी संघ नाही का आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष श्रीगणेश बरोडी या दोन संघामध्ये. स्क्रीन ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव असणार आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच जवळजवळ चित्र देखील स्पष्ट झालेलं आहे की पुढील सामना गावदेवी धामणगाव विपक्ष श्रीगणेश भरोड या दोन संघामध्ये रंगणार आहे. लॉफ केलेल्या चेंडूला मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि या पराभव देखील आता आपण पाहतोय की कांबे संघाने मान्य देखील केलेलं आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय गावदेवी धामणगाव संघ. कारण इथून आपण पाहतोय केवळ एकाच चेंडूने दूर आहे धामणगाव संघ विजयापासून. आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे गावदेवी धामणगाव संघाने. अभिनंदन गावदेवी धामणगाव यांना हँडलक कांबे स्पोर्ट्स कांबे. तर बोलूया आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एक सूरज आकाशामध्ये तलपताना आपण पाहिलेलं आहे आणि दुसरा सूरज धामणगाव संघाच्या मैदानामध्ये तलपलेला आहे, ज्याने अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेलं आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक वीर आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 52 धावा, ज्यामध्ये 4 चौकार 5 षटकार. चांगली इनिंग सूरज पाटीलची पाहायला मिळाली आणि या प्लेअर ऑफ द मॅच ठरलेलं आहे सूरज पाटील. सूरज पाटील इज द प्लेअर ऑफ द मॅच. सूरज पाटील आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. 2 पारितोषिक आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये, ज्यामध्ये गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळते आणि आकर्षक ट्रॉफी देखील आपण पाहत आहोत. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे बालाराम मंगल भोईर साहेबांकडून. आणि या गिफ्ट हॅम्पर जो आपण पाहतोय